विनायकराव मेटे यांनी मराठा समाजासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. गोपीनाथराव मुंडेंच्या सोबत त्यांनी काम करत असताना, गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातला मराठा समाज आहे हा गोपीनाथरावला जोडला आणि भारतीय जनता पक्षाला जोडला. साहजिक जालना आणि बीड आमचे दोन्ही जिल्हे एकाला एक लागून जिल्हे आहेत आणि अनेक वेळा विनायकराव मेटेंचा माझा संबंध आला. जालना जिल्ह्यात असो, परभणी जिल्ह्यात असो, मराठवाड्यात गोपीनाथराव मुंडे आणि विनायकराव मेटे यांची जोडी होती आणि निश्चितपणे आज त्यांची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्त या ठिकाणी त्यांच्या आठवणी मराठवाड्यातल्या एकूण एक मराठा समाजच नाही तर सर्वांनाच त्यांच्या आठवणी आहेत. एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्राचं हरवलेलं आहे. आज सभागृहामध्ये लक्षवेधी होती. शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत, 2 वर्षापासून विहिरी खोदून ठेवलेल्या आहेत, बांधकामं झालेले आहेत, विहिरीचे पैसे मिळत नाही आहेत, पांदन रस्त्याचे पैसे मिळालेले नाही आहेत, शेततळ्याचे पैसे मिळालेले नाही आहेत. पैसे टप्प्याटप्प्यानं केंद्राचे येतात, राज्याचे येतात. आज माझी लक्षवेधीमध्ये नाव होतं आणि मी लक्षवेधीमध्ये हा विषय मांडला की जिल्हा अधिकाऱ्यांनी याचे प्रस्ताव पाठवायचे असतात आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या प्रस्तावाला याचे जे आयुक्त आहेत राज्यासाठीचे ते नागपूरला बसतात आणि जिल्हा अधिकाऱ्याच्या शिफारशीनुसार मजुरांचे पैसे, शेतकऱ्यांचे पैसे, पांदन रस्त्याचे पैसे, विहिरीचे पैसे, गोठ्याचे पैसे हे गेल्या 2 वर्षापासून टप्प्याटप्प्याने येतात. ज्यांचं हातावर पोट आहे अशा गरीब मजुरांना किंवा छोट्या शेतकऱ्यांना तातडीनं हे पैसे दिले पाहिजेत. केंद्राचे पैसे जेव्हा यायचे तेव्हा येतील, पण राज्य सरकारनं हे पैसे दिले पाहिजेत अशा प्रकारची मागणी होती. मागच्या अधिवेशनात हीच लक्षवेधी मी लावली आणि याचे जे आयुक्त आहेत हे टक्केवारी घेतल्याशिवाय पैसे टाकत नाही आहेत. पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या शिफारशी केल्या होत्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशी कचराकुंडीत टाकल्या, त्याप्रमाणे निधी पाठवला नाही. मात्र दलाल जे जातात थेट भेटतात आणि पैसे घेऊन येतात. त्याच्यामुळं आजही मी लक्षवेधी लावली, आयुक्तांची चौकशी करा. मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की आयुक्तांची बदली झाली पण हे जे काही नियम तोडलेला आहे, शेतकऱ्यांचे पैसे तातडीनं द्या, मजुरांचे पैसे तातडीनं द्या, अशा प्रकारची सभागृहात माझी मागणी होती. मंत्री महोदयांनी टप्प्याटप्प्यानं पैसे देऊ असं गोलमोल उत्तर दिलेलं आहे. आता 2 भाग आहेत. वर्गीकरणाची मागणी काही विशिष्ट समाजाकडून होते की हे वर्गीकरण झालं पाहिजे, आम्हाला याच्या सवलती मिळाल्या पाहिजेत आणि काही लोकांचा त्याला विरोध आहे की हे वर्गीकरण होऊ नये, 2 समाज विभागले जातील. तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत. वर्गीकरणाच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर हा निर्णय होईल. खरं म्हणजे हे खातं कोणाला माहीत नव्हतं, या खात्याचा कारभारही माहीत नव्हता. खूप मोठं खातं आहे पण या खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. राज्यातला घुटका आहे मोठ्या प्रमाणावर. जालन्यात एकदा टेम्पोमध्ये गुटखा पकडला, एकदा ट्रकमध्ये गुटखा पकडला, कारवाई धातूरमातूर झाली. राज्यातल्या गुटख्याचा एक मोठा विषय आहे. त्यानंतर जे भेसळ आहे दुधाची, शेतकऱ्याकडून दूध घ्यायचं, त्याच्यामध्ये भेसळ करायची, भेसळीचं दूध लोकांना तेच दूध विकायचं, अशा प्रकारच्या दुधाच्या भेसळीचा विषय असेल, गुटख्याचा विषय असेल, जे काही औषधी आहेत, मेडिकलमधल्या औषधी आहेत तो विषय आहे, पिण्याच्या पाण्याचा हॉटेलमधला विषय आहे. भारतातल्या लोकांनी आचारसंहिता काय आहे हे TN शेषननं दाखवलं होतं आणि तुकाराम मुंडे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये या खात्याची ओळख निर्माण केली आहे. खूप चांगलं काम आहे आणि आता टपऱ्या गुटख्यावाले हे सगळे भेसळ करणारे, चोऱ्या करणारे
ह्या सगळ्या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र कायद्यात काही दुरुस्त्या कराव्या लागतील. याच्यामध्ये 5 वर्षात कुणालाही शिक्षा झालेली नाही आहे, त्याच्यामुळे हे आरोपी सुटून जातात. तर याच्यामध्ये कायद्यात काही बदल करून याच्यावर मोका लावण्याचे अधिकार दिले पाहिजेत. आणि कुठेही जिल्ह्यावरच्या अधिकाऱ्याला बसायला गाडी नाही, कार्यालय नाही, तर स्टेशनरी नाही. तर हे भेसळ करणारे लोक जे आहेत याचं लॅब नाही आहे. प्रत्येक जिल्ह्याला याचं लॅब तयार केलं पाहिजे आणि लॅब शासनाच्या निगराणीत असलं पाहिजे. प्रायव्हेट लॅबमध्ये तपासायला जर नमुने पाठवले तर ते मॅनेज होतात आणि कोणालाही शिक्षा होत नाही. अशा प्रकारचं तुकारामजी मुंडे यांचं काम चांगलं आहे. सर्वसामान्य माणसामध्ये ते लोकप्रिय आहेत. त्यांना 5 वर्ष नाही पण किमान 3 वर्ष 2 वर्ष या पदावर ठेवलं पाहिजे, अशी सभागृहातल्या बऱ्याच आमदारांनी मागणी केलेली आहे.